मी डुप्लिकेट चाव्या बनवत असे. मी रस्त्याच्या एका कोपऱ्यावर 4x4चे दुकान बांधले होते. लोक माझ्याकडे यायचे आणि चाव्या बनवून घेऊन जायचे. आलेले सगळे लोक मला 100 किंवा 150 रुपये देऊन चाव्या बनवून घ्यायचे. दिवस खूपच लहान होता, पण दुसरे काही करू शकलो नाही, कारण वादात माझे नुकसानच होणार होते. पण आता एक 13 वर्षाची मुलगी रोज माझ्याकडे यायची आणि मला सोबत घेऊन घराची चावी बनवायची आणि मी तिला डुप्लिकेट चावी बनवून दिली की ती मला 300 रुपये द्यायची. चांगला दिवस जाणार आहे याचा मला खूप आनंद झाला. सुरुवातीला कधी कधी असं झालं की दिवसभर असाच बसायचो. त्यानंतर कोणी चावी बनवायला आले तर तो दिवस बरा जायचा आणि कोणी आले नाही तर उदास वाटून घरी यायचो. पण तेव्हापासून ती मुलगी माझ्याकडे चावी बनवायला येऊ लागली. मला पण आनंद झाला, कारण ती 13 वर्षाची मुलगी रोज चावी बनवायला यायची. आधी तिला रोज चावी बनवून काय करायचं असा प्रश्न मला पडायचा, पण नंतर वरील स्रोत कळल्यावर मी गप्प झालो. ती रोज माझ्याकडे यायची आणि मला सोबत घेऊन जायची. जेव्हा ती मुलगी माझ्याकडे पहिल्यांदा चावी बनवायला आली होती तेव्हा मी तिला विचारले की तुमच्यासोबत कुटुंबातील कोणी आले नाही? तेव्हा तिने काहीच उत्तर दिले नाही. शांत उभी राहिली. मला वाटले की ती मला काही सांगू इच्छित नाही, म्हणून मला पुन्हा विचारणे योग्य वाटले नाही. आजही तेच झाले. ती मुलगी दुपारी माझ्या दुकानात आली आणि मला म्हणाली की भाऊ, मला डुप्लिकेट चावी बनवायची आहे, माझ्याबरोबर चल. ती माझ्याकडे रिकाम्या नजरेने पाहत म्हणाली, ओके बेटा, मी फक्त दुकानाला कुलूप लावतो आणि मग तुझ्याबरोबर येतो. मी तिला सांगितले आणि माझी बॅग घेऊन दुकानाला कुलूप लावले. ती माझ्या पुढे चालायला लागली. मी तिच्या मागे चालत असताना काही मिनिटांनी ती एका घरासमोर थांबली आणि मला आत येण्याचा इशारा केला. मी पण तिच्या मागे जाऊन एका खोलीत शिरलो. ती एका कपाटाकडे सरकत होती. भाऊ, या कपाटाची चावी बनवा. एका कपाटाकडे बोट दाखवत ती मला म्हणाली. त्याशिवाय ती काही बोलली नाही. मी मान हलवून कुलूप तपासले, मग डुप्लिकेट चावी बनवायला सुरुवात केली. चावी बनवून मी तिला दिली आणि उभा राहिलो. कपाटातून एक विचित्र वास येत होता, जो सहन करणे फार कठीण जात होते. ती मुलगी शांतपणे उभी होती, जणू तिला या वासाची पर्वा नाही. मी उभ्या असलेल्या वॉर्डरोबकडे पाहिलं. एक विचित्र मोडकळीस आलेला लाकडी वॉर्डरोब होता. तेव्हा या मुलीने तिच्या दुपट्ट्यातून मला 300 रुपये दिले आणि घराबाहेर पडली. माझी रोजची मजुरी 300 रुपये झाल्याचा मला आनंद झाला. माझ्या मोठे 300 रुपये घेतले आणि घरी आलो. घरात शिरताच एक अनोळखी वास नाकातोंडात आदळला. नाकासमोर हात ठेवून मी पुढे गेलो तर माझी बायको घरभर अत्तरची फवारणी करत असल्याचे दिसले. अरे, मी तुझ्यासाठी स्प्रे आणले आहे, तू रोज घरभर शिंपडून माझं मन खराब करतेस का? माझ्या आवाजाने तिचा फवारणारा हात थांबला आणि ती हसून माझ्याकडे पाहू लागली आणि स्प्रेची बाटली टेबलावर ठेवत घाबरत माझ्याकडे आली. पाणी आणू? निस्वार्थीपणाने भरलेल्या स्वरात तिने विचारलं. नाही, असू दे, तू फक्त जेवण वाढ. आता पुन्हा दुकानात जावे लागेल. मी रूमच्या दिशेने सरकत म्हणालो. बरं, तुम्ही हात धुवा, मी जेवण घेऊन येते. खाऊन झाल्यावर पुन्हा दुकानात गेलो, पण माझे सगळे मन या कोठडीत अडकलं होतं. या कपाटाला इतका विचित्र वास का आला? नवीन घरात जुन्या कपाटाचे काय काम आहे? मी दिवसभर कपाटाचा विचार करत होतो की मी रात्री 9 वाजता दुकान बंद करून परत आलो. मी येताच माझ्या पत्नीने माझ्याकडून बॅग घेतली आणि खिळ्याला लटकवली आणि मग पाणी आणून मला दिले आणि माझे पाय दाबू लागले. माझ्या पत्नीने माझी खूप काळजी घेतली. लग्नाला 4 वर्षे झाली तरी मूलबाळ नसतानाही आमच्यात दुरावा नव्हता आणि जसे पूर्वी होते अजूनही तसंच होतं. सकाळी देवाच्या आरतीने माझे डोळे उघडले. मी डोळे उघडून बघितले तेव्हा माझी पत्नी स्नानासाठी बाथरूममध्ये जात होती. 5 मिनिटांनंतर ती आंघोळ करून परतली आणि प्रार्थना स्थळावर उभी राहिली. जर तुमच्याकडे चांगला आणि नीतिमान जोडीदार असेल तर एखादी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टिकून राहू शकते. चाव्या बनवताना माझी नजर अनैच्छिकपणे पुढच्या रस्त्यावरकडे गेली तर तीच मुलगी रस्ता ओलांडून माझ्या दुकानाकडे येताना दिसली. ती माझ्याजवळ येताच मी तिला नमस्कार केला. तिने नमस्काराला सहज उत्तर दिले आणि म्हणाली, भाई, लवकर, मला चावी बनवायची आहे. मी बॅग घेऊन उठून दुकान बंद करायचो. अशा कडक उन्हात मी तिच्याबरोबर चालायला लागलो. संध्याकाळी या किंवा सकाळी मी या मुलीच्या मागे चालत असताना ती एका पुलावर थांबली. मी पाहिले होते तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता, पण काही वेळातच तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मंद स्वरात म्हणाले, तुम्हाला काम करावे लागेल. तेही ठीक आहे, मी खाद्य सरकवत शांतपणे म्हणालो. सोबत चालायला सुरुवात केली. काही मिनिटे चालल्यानंतर मी तिच्यासोबत घरी आलो आणि तिच्या खोलीत शिरलो. आज मला पुन्हा या कपाटाची चावी बनवायची होती. मी कपाटाकडे गेलो आणि कुलूप तपासून चावी काढू लागलो.
रोज कपाटाचे कुलूप बदलून मला नवल वाटायचे की ती रोज किल्ली हरवायची. ती काही वेगळं होतं का? आणि वासामुळे मला चावी बनवणं अवघड होतं, तर ती मुलगी माझ्या डोक्यावर आरामात उभी राहून माझ्याकडे बघत होती. मी पटकन चावी बनवली आणि या मुलीला दिली. पैसे घेऊन घराबाहेर पडलो. खूप उग्र वास येत होता. मी स्वतःशीच विचार करत माझ्या दुकानात आलो. आज जरा जास्तच काम होतं, कारण खूप जुने कुलूप मला एका वाईट व्यक्तीने दिले होते, ज्याची किल्ली प्रत्येक परिस्थितीत बनवायची होती. पण ती चावी खूप अवघड होती. मी रात्री 9 वाजता काम संपवून घराकडे निघालो. जेव्हाही मी त्या मुलीच्या घरी गेलो तेव्हा तिथे कोणीच दिसले नाही. मग एवढ्या मोठ्या घरात ती मुलगी एकटी होती का? नाही, एवढी छोटी मुलगी घरी एकटी कशी राहू शकते? कदाचित तिचे आई वडील दोघेही काम करत असतील. मी स्वतः माझ्या गोंधळलेल्या मनाला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. विचार करून घरी कधी आलो ते कळलंच नाही. मी दार उघडून घरात प्रवेश केला तेव्हा किचनमधून भांडी लटकल्याचा आवाज आला. मी पण किचनच्या दिशेने आलो, पण स्वयंपाकघरात शिरताच मला धक्काच बसला, कारण माझी बायको उगाच भांडी गुंडाळत होती. आश्चर्य वाटले की आजच्या आधी ती अशी कधीच वागली नव्हती. मी पुढे जाऊन तिच्या शेजारी उभा राहिलो. काय झालंय, एवढी काळजी का करतेस? मी तिच्या शेजारी उभे राहून विचारले. तेव्हा ती लगेच घाबरली आणि मागे हटली आणि तिने माझ्याकडे त्रासदायक नजरेने बघितले. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती होती. ती छातीवर हात ठेवून एक दीर्घ श्वास घेत माझ्याकडे पाहत होती. तुम्ही कधी आलात? मी घाबरलो होतो, ती विसंगतपणे बोलली आणि मग मागे वळून भांडी गुंडाळायला लागली. मी आत्ताच आलो. कदाचित मी दार उघडलेले तू ऐकले नसेल. असो, तू भाकरी कर, मी खूप थकलो आहे. आज आंघोळ करायला जात आहे, मी बोललो. पण माझ्या पत्नीच्या या स्टाईलने मला गोंधळात टाकले. मी फ्रेश होऊन बाहेर पडलो आणि बेडवर बसलो आणि जेवायला सुरुवात केली. मला माझी बायको पण दिसली. ती बेभान होऊन जेवत होती. तू कसा आहेस? मला वाटत नाही तुला बरे वाटत आहे. मी जेवण थांबवत तिच्याकडे बघत विचारले. नाही, मी ठीक आहे. ती म्हणाली, ऐक, तू मला सकाळी माझ्या आईच्या घरी सोडशील का? हो, मी प्रयत्न करेन. तिथे किती दिवस राहणार? मी प्रश्न विचारला. तेव्हा ती म्हणाली की यावेळी मी 5 दिवस राहून येईन. 5 दिवस? ते जास्त नाही का? इतके दिवस तू कधीच आईकडे गेली नाहीस. मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, हो, तुला राहायचे आहे ना? असो, माझ्या आईमुळे माझे मन दुःखी झाले आहे, ती खिन्नपणे बोलली. म्हणून मी तिला जाऊ दिले. बरं, तू आता टेन्शन घेणं बंद कर, मी म्हणालो. मग ती तेजस्वी हसली आणि भांडी गुंडाळून उठली. ती आता अनेक वेळा आईच्या घरी जाऊ लागली आणि आज तिने 5 दिवस मागितले, त्यामुळे मी प्रतिकार करू शकलो नाही. मीही बेडवर सरळ जाऊन झोपी गेलो. अडथळ्यामुळे माझी लगेचच नजर खिळली. रात्री किती वाजता माझे डोळे उघडले ते मला माहीत नाही. अंगणात पूर्ण अंधार होता. मी डोळे विस्पारून संपूर्ण अंगणात पाहिलं. माझी बायको अंगणाच्या कोपऱ्यात पाठीशी उभी होती. इतक्या रात्री ती कोणाशी बोलत होती? मी ऐकण्याचा प्रयत्न केला. मला काही शब्द समजले. तिचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. मी अजूनही तिच्याकडे बघत पडून होतो. मग तिने फोन बंद केला आणि रूममध्ये गेली. पण माझी झोप उडून गेली होती. बायको त्यावेळी फोनवर कुणाशी तरी बोलत होती. मग ती रात्री झोपायला जाते आणि रोज अनेक बहाण्याने स्प्रे मारते. मला सगळंच विचित्र वाटत होतं. सकाळी तयार होऊन बायकोला सोडून दुकानात आलो. सकाळी बायकोचं वागणंही विचित्रच होतं. ती घाबरून कपडे गुंडाळत होती. माझ्या समजण्यापलीकडेचे होते. तिची वृत्ती अचानक का बदलली? मी एवढाच विचार करत होतो. ती मुलगी माझ्या दुकानात आली आणि मला एकच वाक्य म्हणाली की मला चावी बनवायची आहे. मी रिकाम्या मनाने घरी जाईन. त्या मुलीला घेऊन मी घरात गेलो आणि कपाटाची चावी केली. आजही त्या कपाटातून एक विचित्र वास येत होता. चावी बनवल्यावर त्या मुलीने मला पैसे दिले, म्हणून मी पटकन तिच्या घरातून बाहेर पडलो. तेव्हापासून ती मुलगी माझ्या दुकानात येऊ लागली. तेव्हापासून माझ्या बायकोचे वागणे विचित्र झाले होते. हे सगळं का करायला लागले तेच कळत नाही. मी विचित्र विचार करू लागलो. मी अनेकदा तिच्या घरी जात असे. मग मी तिच्यावर का संशय घेत होतो? कदाचित आता मी खूप लवकर जात होतो. मी स्वतः थकलो होतो, त्यामुळे मला पण शांतता हवी होती. बायको नसताना मला उलट काम करावे लागले. दिवसभर थकल्यावर मी काय करू शकतो? म्हणूनच मी जमेल तेवढं करायचो आणि एकीकडे रागाने झोपी जायचो. दुसरीकडे बायकोची वृत्ती सोडायची होती. 5 दिवसांनी मी गेलो आणि माझ्या बायकोला घेऊन आलो. त्याचवेळी ती मुलगीही रोज येऊन मला कुलपाची चावी बनवायला सांगायची. यावेळी
माझ्या बायकोला माहेरवरून आणले तेव्हापासून ती अशक्त दिसत होती. तिचा रंगही पिवळा झाला होता. मी तिच्याशी शक्य तितके बोलण्याचा प्रयत्न केला. मी तिच्याकडे जितके दुर्लक्ष करू लागलो तितकाच मी तिच्या बदललेल्या व्यवहारावर रागाने पेटू लागलो. आजही मी तिला माझ्यासोबत नाश्ता करायला सांगितल्यावर ती तू जेवून घे असं सांगून रूममध्ये गेली. मला भूक नाही. तर तिचं बोलणं ऐकून माझ्या मनाला आश्चर्य वाटले. मी जेवण बेडवर टाकून उठलो आणि बॅग घेऊन घराबाहेर पडलो. कधी कधी बायकोला तिच्या वागण्याचं कारण विचारावं असं मनापासून वाटत होतं. पण मग मला वाटतं तितकं प्रकरण मोठं झालंय असा विचार करून मी गप्प बसायचो. मी शांतपणे डोकं टेकून दुकानाकडे निघालो आणि दुकान उघडून बसलो आणि मनाला अजिबात काम करायचं नसताना बसलो. गोंडपाट घातलं आणि रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना बघू लागलो. माझ्या बायकोला माझा तिरस्कार नव्हता. कुठेतरी ती माझ्या आयुष्याला कंटाळली होती. तिने मला सोडले तर नाही. ती इतकी धाडसी आणि बंडखोर असू शकत नाही. ती खूप निष्पाप आहे. असे पाऊल ती कधीच उचलणार नाही. मला माझ्या मनातून स्वतःचे विचार झटकून कामावर लक्ष केंद्रित करायचे होते. पण मनात विचारांचे युद्ध सुरू होते. मी विचलित होण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरा विचार माझ्यावर भारावून गेला. काही असो, माझ्या बायकोचं वागणं मला असह्य होत होतं. संयमामुळे माझे डोळे जळत होते. केसातून हात वर करून मी समोरच्या रस्त्याकडे पाहिलं. मग मी माझ्या छोट्या नोकिया मोबाईलवर वेळ बघितली तर 1 वाजत होता. ती मुलगी रोज 1 वाजण्याच्या सुमारास यायची. ती येण्यापूर्वी मी स्वतःला नॉर्मल केले आणि बॅग उचलली. दरम्यान ती मुलगीही माझ्यापर्यंत पोहोचली होती. मी तिला बघितल्यावर ती म्हणाली, भाई घरी जाऊन चावी बनवू. मी चालण्याचा इशारा केला आणि दुकानाचे शटर खाली करून तिच्या मागे चालायला लागलो. माझी सर्व नजर त्या मुलीच्या पाठीवर खिळली होती. आज या मुलीने केसाच्या उंच वेण्या बनवल्या होत्या, ज्यातून तिच्या मानेच्या मागच्या बाजूला एक छोटीशी खूण दिसत होती. मी ती खूण नीट बघितली आणि मनात ठेवली. या वॉर्डरोबबद्दल माझी उत्सुकता दिवसेदिवस वाढत होती. त्यामुळेच या मुलीच्या छोट्याशा गोष्टीचीही मला काळजी वाटायची. घराजवळ गेल्यावर मी बिल्डिंगकडे लक्षपूर्वक पाहिलं आणि प्रवेश केला. सुरुवातीला दुतर्फा कॉरिडॉर बांधण्यात आले, ज्याच्या मध्यभागी एक अंगण होते आणि त्याभोवती 4 खोल्या बांधल्या. घराकडे नीट बघत एका खोलीत शिरलो. तोपर्यंत ती मुलगी कपाटाजवळ पोहोचली होती. संपूर्ण घरात कुठेही वास नव्हता, पण फक्त त्या एका खोलीत उग्र वास येत होता. मला एक विचित्र कुलूप दिसले. कुलपाच्या कोपऱ्यावर अर्धे सिंहाचे डोके होते आणि मध्यभागी हत्तीची सोंड होती. मी कुलूप पाहिलं आणि मुलीकडे पाहिलं आणि मग गुडघे टेकून जमिनीवर बसलो. ती मुलगी नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावर उभी होती. मी हळूहळू चावी बनवायला सुरुवात केली. मग तिच्या पायाची हालचाल वेगवान झाली. जमिनीवर तिच्या हातांच्या टोकाने नखे चावत ती माझ्याकडे अधीरतेने बघत होती. मी तिरक्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं तर ती म्हणाली, भाई लवकर एक चावी बनवा, मला पण हे कपाट उघडायचे आहे. बरं मी बनवत आहे, तू थांब. मी तिला हाताने धीर धरायला सांगून माझा वेग वाढवला. मी एका दिवसात हे करू शकत नाही. चावी बनवल्यावर मी चावी ठेवली आणि पैसे घेऊन घराबाहेर पडलो. घराचा नकाशा जवळपास लक्षात ठेवला. रस्त्याने चालत असताना भुकेने आणि तहानेने घेरले होते, त्यामुळे माझी पावले घराच्या दिशेने मी पोचल्यावर मी चावीने दरवाजा उघडला आणि आत शिरलो. एक पाऊल पुढे टाकतो तर मी वर पाहतो की माझी पत्नी स्प्रेची बॉटली घरभर हलवत आहे. बहुधा तिला स्वतःचा घाम फुटला होता. तिला माझ्या येण्याची कल्पना नव्हती, म्हणून मी जोरात नमस्कार केला आणि माझी बॅग खिळायला लटकवली. मी तिला नमस्कार केल्यावर तिने फक्त मला पाहण्यासाठी मान वळवली आणि मग कामात व्यस्त झाली. मी आता बेडवर बसलो होतो. मी थकून आलो. मी तिच्याकडे 1 ग्लास पाणी मागितले. मी तिला पाणी आणायला सांगितल्यावर तिने लगेच स्प्रेची बाटली टेबलावर ठेवली आणि त्वरित पावले उचलली. स्वयंपाकघरात गेली. तिला अचानक काय झाले ते पाहून मला आश्चर्य वाटले. इतक्या झपाट्याने स्वयंपाकघरात गेली. मी अजूनही विचार करतच होतो की ती त्याच वेगाने चालत माझ्या जवळ आली आणि पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला. मला माफ करा, आपल्याला पाणी द्यायचे हे विसरून गेली. ती काही क्षणापूर्वी पूर्णपणे विचित्र वागत होती आणि आता अचानक अशा धाडशी रीतीने मला धक्का बसला. मी पाण्याचा ग्लास माझ्या ओठावर ठेवला आणि पाणी पिऊन मी तो ग्लास तिला परत केला. तिनेही जेवायला सांगितले आणि निघून गेली आणि मी पण फ्रेश होण्यासाठी गेलो. परत आल्यावर मी जेवायला लागलो होतो. ती अचानक कशी बदलली याचे मला आश्चर्य वाटले. आधी काहीतरी वेगळं होतं, मग आणखी काही असेल. मग घरात रोज फवारणी करणं मला संशयास्पद वाटत होतं. आजपर्यंत माझ्या बायकोने माझ्याकडे पैसे मागितले नाहीत. मला माहीत नाही की तिला इतकी आवश्यक उपकरणे कुठून मिळायची. कदाचित परिस्थितीमुळे तिने मला विचारले नाही. ती तिच्या घरच्यांकडून घेते, पण ती माझी पत्नी आहे आणि तिचा खर्च मलाच उचलायचा आहे. मला आश्चर्य वाटते की त्यात इतके विशेष काय होते.
की त्यावर असे विशेष कुलूप लावले गेले आणि त्या मुलीने दररोज चावी का हरवली? मी या मुलीला किल्लीबद्दल विचारावे का? पण तिने मला चावी बनवायला मनाई केली तर माझ्या रोजच्या जगण्याचं काय होणार? मलाही कुठे आशा नव्हती. अंगणात फिरताना मी विचार करत होतो. मी थांबलो आणि माझी बायको जिथे झोपली होती त्या खोलीच्या आत बघितले. एका कल्पनेने खोलीत आलो आणि बायकोच्या बाजूला उभा राहिलो. जवळ गेल्यावर मला एक विचित्र वास आला. मी माझ्या बायकोच्या जवळून उठलो. मी खोलीत परत आलो आणि कॉटवर बसलो. मी अंगणाच्या कोपऱ्याकडे पाहिले आणि त्या दिवशीचा प्रसंग मला आठवला. माझी बायको कोणाला भेटणार होती आणि ती कोणती गोष्ट माझ्यापासून लपत होती? ती शेवटी काय करत होती? ती खरोखर निष्पाप आहे का किंवा ती चांगलं असल्याचं भासवायची जिथे तिला कुठलाही पुरुष भेटला नसेल ना? मी माझे डोळे खाली केले, नकारार्थी मान हलवली आणि पलंगावर झोपलो. माझी छाती अचानक धडधडू लागली. भूतकाळातील क्षण माझ्या डोळ्यासमोर फिरू लागले. माझ्या आयुष्यात किती शांतता होती, किती प्रेम होतं आमच्यात. आम्हा दोघांच्या प्रेमावर कुणी नजर लावली होती देव जाणो. दुसऱ्या दिवशी उशिरा कामावर जायचे ठरवले. मला हे जाणून घ्यायचे होते की माझ्या पत्नीला भेटायला घरी कोण येते किंवा ती कोणाला भेटायला जाते. मी तोंड बंद करून अंगणात पडून होतो. नाश्ता बनवत असताना माझी पत्नी माझ्याजवळ आली आणि मला हाक मारू लागली, पण मी तिचे ऐकत झोपलो. मला माझ्या पाठीवर तिचा आवाज ऐकू आला. कामावर का जात नाही? मी डोळे उघडले आणि तिला पाहिले आणि उठून बसलो. आज मला कामाला उशीर होईल. मी जांभई थांबवत म्हणालो, तुला उशीर का होईल? आमची परिस्थिती खूप वाईट आहे हे तुला आधीच माहीत आहे आणि तू म्हणत आहेस की मी उशिरा कामावर जाईन. मी काहीतरी विचित्र बोलल्यासारखे माझी पत्नी बोलली. मी शॉकने तोंड उघडून तिच्याकडे बघत होतो. तिने मला कामावर जायला सांगितले आणि नाश्ता आणायला गेली. बायकोच्या रागातून मी तिचा सगळा प्लॅन उद्ध्वस्त केल्याचे स्पष्ट झाले. तिला अचानक राग आला आणि ती स्वतःच बेडवर बसली. तिची स्टाईल पाहून मला धक्काच बसला. प्रत्येक वेळी मी अंथरुणावरून उठून नाश्ता करण्याचा प्रयत्न करत असे. मी म्हणालो, मला खायचं नाहीये, स्वतः काहीतरी खा. मी तुझ्याशी जितके प्रेमाने वागेन तितकाच तुला वास येत आहे. मी तर्जनी वर करून म्हणालो. ती सुद्धा भीतीने तोंड करून उभी राहिली. तू तुझ्या आईच्या घरी का गेलीस हे मला माहीत नाही. प्रत्येकाला माहीत आहे की आपल्याला मूल नाही. मी तुझा नवरा आहे. 4 वर्षापासून मी माझ्या मुलांचा चेहरा पाहू शकलो नाही. मी डॉक्टरांबद्दल म्हटल्यावर तू सबबी का सांगायला सुरुवात करतेस आणि आता या विचित्र कृती. तुझा हेतू काय आहे? मी माझा आतापर्यंतचा सर्वात मोठा राग तिच्यावर काढला. माझ्या बोलण्याने तिला धक्काच बसला. तिचे ओठ अचानक निळे झाले आणि चेहरा फिका पडला. तुम्हाला काय म्हणायचे आहे? मला समजले नाही की तुम्ही काय बोलू पाहत आहात. ती तुटलेली वाक्य बोलली. खाली बसा आणि मी काय म्हणत आहे याचा विचार करा. मी इतके दिवस जळतोय, त्या जागी तुलाही जळावे लागेल. बोलता बोलता आत गेलो आणि मी काय करतोय असा विचार करत माझी बॅग उचलत घराबाहेर पडलो. मला काय करावं ते कळत नाही. माझ्या ओळखीच्या प्रत्येकाला वाटते की मी मूर्ख आहे. मी तुला सर्व पुरावे देऊन घटस्फोट देईन. तुला पाहण्यासाठी मी स्वतःशीच कुडकुडत होतो. बोलत बोलत मी दुकानात पोहोचलो आणि दुकान उघडून बसलो. आजही ती मुलगी दुकानात आली आणि मला चावीत बनवायला घेऊन गेली. तो वास आजही तसाच होता. मी चिडलो आणि चावी बनवली आणि त्या मुलीला दिली आणि उभा राहिलो. आणि घरातून बाहेर पडताच कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवत आहे असे मला वाटले. मी डोकं फिरवून बघितलं. कोणीच नव्हते. हा भ्रम आहे असे समजून दुकानात आलो आणि बाकीचे कामाला लागलो. रात्री 9 वाजता मी घरी परतलो तर घरातून एक ओळखीचा वास येत होता. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा माझी पत्नी तिच्या कुशीवर झोपली होती. मी उशी घेतली आणि उशिरा बाहेर आलो. तोच वास येत होता. अचानक माझ्या मनात काहीतरी आलं. मी पटकन उठून खोलीत गेलो. मी हळूच माझ्या बायकोचे केस मागे ओढले. मग माझे अश्रू उभे राहिले. माझे गोंधळलेले मन सर्व कोडी एकत्र करत होते. मी बाहेर आलो आणि हात बांधून बसलो. या मुलीचा माझ्या बायकोशी काय संबंध? माझी बायको त्या मुलीला कशी ओळखते? मी रात्रभर विचारात घालवली. सकाळी कपडे बदलून नाश्ता करून दुकानात आलो. आज मी या मुलीची अधीरतेने वाट पाहत होतो. जर या मुलीचे माझ्या बायकोशी काही नाते असते तर आज हे रहस्यही उघड झाले असते. पण जर माझ्या बायकोचा या सगळ्यांशी काही संबंध नव्हता तरीही मी माझ्या बायकोला कसाही घटस्फोट देणार होतो. कारण मला पूर्ण खात्री होती
की माझी बायको माझी फसवणूक करत होती, नाहीतर तिला इतका वाईट वास का आला आणि फोनवर कोण बोलत होतं. दुपारची वेळ होताच ती मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, भाऊ मला चावी बनवायची आहे. या. मी उठलो आणि तिच्याबरोबर गेलो. कपाटाची चावी बनवून मी तिला पाण्याचा ग्लास आणायला सांगितला म्हणून ती डोकं हलवत बाहेर गेली. मी पटकन उठलो आणि खोलीतून बाहेर पडलो आणि दुसरीकडे वळलो आणि खोलीच्या खिडकीत जाऊन लपलो. मी पाहिले की ती मुलगी काचेच्या आत शिरली आणि आश्चर्याने खोलीत पाहिले. मग तिने काच जमिनीवर ठेवून कपाट उघडले. तिने कपाट उघडताच माझे बाण हरपले. ती आत गेल्यावर कपाटाऐवजी दरवाजा होता, त्यामुळे आतील संपूर्ण दृश्य स्पष्ट झाले. आतील दृश्य पाहून मी रडलो. आत माझी पत्नी हातात कात्री घेऊन उभी होती आणि समोर एक माणूस पडलेला होता. सगळीकडे रक्त होते. मी पटकन फोन काढला आणि पोलिसांना फोन करून सर्व प्रकार सांगितला आणि मी स्वतः तिथे उभा राहिलो. बायकोचे असे विचित्र वागणे पाहून माझे डोळे पाणावले. पोलीस दाखल झाले आणि त्यांच्यासोबत मी पटकन खोलीत शिरलो. खोलीतल्या रक्ताच्या वासाने मला मळमळायला लागलं. माझ्यासोबत पोलिसांना पाहून ती घाबरली. तिच्या हातातून कात्री निसटून जमिनीवर पडली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. माझी पत्नी मानवी अवयव विकायची. ती आणि तिचे सहकारी तरुण मुलांना वेठीस धरायचे आणि त्यांना त्यांच्या साथीदारांकडे पाठवायचे आणि अशा प्रकारे हे सर्व इतर देशांना विकले जायचे. माझी पत्नी लग्नापूर्वी हे काम करत होती. ती राहत असलेल्या लोकांना तिच्यावर संशय येऊ लागला. त्यामुळे तिचे काम सोपे व्हावे म्हणून तिने माझ्याशी लग्न केले. मी गरीब माणूस होतो आणि माझ्या बायकोवर कोणी संशय घेईल म्हणून तिने सगळ्यांना कोणाच्या तरी घरी काम करायला सांगितलं. माझ्या घरातून बाहेर पडताच ती स्वतःहून निघून जायची. माझ्या पत्नीने सांगितले की तिच्या टोळीतील सर्व लोकांच्या मानेवर विंचवासारख्या खुणा होता, पण लग्नानंतर ती खूण मला दिसू नये म्हणून काढून टाकण्यात आली होती. पण नंतर मानेवर त्या खुणाचा जळजळीत परिणाम होऊन तो थोडा ठळकपणे दिसू लागला. माझ्या पत्नीला तिच्या कामामुळे 3 वेळा गर्भधारणा झाली, कारण मुलामुळे तिला आपल्या कामापासून विचलित होऊ नये. तिला चावी बनवायला सांगितल्यावर तिने सांगितले की लोक लहान मुलांना आणि बाकीच्या महिला आणि पुरुषांना पळवून नेतात. माझ्या पत्नीला या खोलीत बंद केल्यानंतर ते कुलूप लावून चावी नदीत फेकून देत असत आणि ते कुलूप असे होते की ते चावीशिवाय उघडता येत नव्हते आणि ते त्यांच्या सर्व टीम मेंबरसोबत असे करत असे. मग कुलूप उघडून बाहेर जाणे ही टीम मेंबरची जबाबदारी होती. त्यामुळे माझ्या पत्नीने इतरांप्रमाणेच एक मुलगी सोबत ठेवली. माझी पत्नी त्या लोकांना भूल देऊन शरीरातून हृदय किडनी यकृत बाहेर काढून बॉक्समध्ये पॅक करत असे आणि हे सर्व केल्यानंतर ती आरामदायी जीवन जगत होती. माझ्यासमोर ती चांगली असण्याचा आव आणायची. माझ्याशी लग्न करण्याचा हाच उद्देश होता. ती चावीही सहज तयार होईल आणि मला मूर्ख बनवणे सोपे होते, कारण मी एक साधा माणूस आहे. ती रात्री लोकांना तिच्या कामाची माहिती देत असे. आज माझी पत्नी तिच्या उर्वरित सहकार्यासह तुरुंगात शिक्षा भोगत आहे. सगळ्या लोकांच्या नजरेत मी पण संशयास्पद झालो म्हणून मी ते शहर सोडून एका खेडेगावात आश्रय घेतला आणि तिथेच लग्न केलं. आता मला 2 मुले आहेत. त्यांच्या संगोपनात मी कोणतीही कसर सोडली नाही, पण तरीही कधीकधी मला माझी पत्नीच्या कृतीबद्दल वाईट वाटते. लग्नाची इतकी वर्ष तिच्या भयंकर चेहऱ्याने माझी फसवणूक झाली. आता मी इथे शेती करतो आणि कमाई करून बायको आणि मुलांचा उदरनिर्वाह करतो. सत्य कळल्यावर मी तिला माफ करावी का? आणखी एक संधी द्यायला हवी होती का? कृपया टिप्पणी विभागात आपले मौल्यवान मत आम्हाला कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.